OS न्यूज, प्रवास सत्याचा। आता मी लोकसभेला पडलो, चांगलं काम करून सुद्धा पडलो आणि समाजहिताचे कामे करूनही पडलो। जय पराजय होतच राहतो, त्यामुळे पराभव मान्य करून मी पुन्हा कामाला लागलो आणि हा पराभव म्हणजे साईबाबांनी माझ्यासाठी आणखी कोणतं मोठं काम दिलेलं आहे म्हणून माझा पराभव झाला। आणि यासाठीच मी जर आता या संधीचा वापर एकाही आदिवासी बांधवाला त्याचं हक्काचं घर देऊ शकलो तर त्या खासदारकीपेक्षा हे काम किती महत्त्वाचं आहे असं मी समजतो। त्याचबरोबर तुम्ही मला जी भेट दिली त्या तीर कामठी भेटवस्तूंमध्ये 3 बाण ठेवले आहेत। ते 3 बाण भरपूर झाले मला। ते कधी नेम धरून कोणाला मारायचे ते तुम्हाला नंतर सांगतो, अशी मिश्किल टिप्पणी करून उपस्थितांना खळखळून हसवलंय। सांगू इच्छितो का खास मुद्रा करून दादांसाठी 3 कामे जे काही आदिवासींचं जे काही प्रतीक आहे ते दादांसाठी एक भेट म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे। तुझे दादा तू मागे बढो, तुझे दादा तू मागे बढो। दादांना सांगू इच्छितो हे कोणत्याही प्रकारचा धनुष्य नाहीये, तर हे प्रकारचा आदिवासींचा एक तीर कमान आहे। धनुष्य वेगळा आणि तीर कमान वेगळा असतो। मोठं नसतं। आता मी लोकसभेला पडलो, चांगलं काम करून पडलो, समाजहिताचं काम करून पडलो, माझा पराभव झाला, मान्य केला, पुढे कामाला लागलो। कारण की आपण जेव्हा चांगले काम करत राहू, मी या विचाराने काम करतो की जर माझा पराभव एखाद्या निवडणुकीमध्ये झाला असेल तर साईबाबांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीतरी अजून मोठं लिहिलेलं आहे म्हणून माझा पराभव झाला। या माझ्या कुटुंबामध्ये जर माझा पराभव देऊन मला इथं वेळ देऊन या पराभवाचा वापर आणि या संधीचा वापर जर मी एक जरी आदिवासी कुटुंबाला त्याच्या हक्काचं घर देऊ शकलो तर त्या खासदारकीच्या पदापेक्षा हे काम किती महत्वाचं आहे निश्चित राहा, अजिबात मनामध्ये संकोच काही करू नका। आणि हे जे आज मला तुम्ही भेट दिली हे घेऊन जाऊ बरोबर 3 त्याच्यामध्ये तुम्ही 3 ठेवलेले आहेत आणि 3 भरपूर झाले मला। कधी नेम मारून तुम्हाला करायचं ते तुम्हाला नंतर सांगतो, पण इतकी सुंदर भेट तुम्ही मला दिली जी माझ्या मी घरामध्ये ठेवणार। अशी भेट मला आजपर्यंत पहिल्यांदा 2 वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाचे आहेत। मी अनेक कार्यक्रमांना आलोय, अनेक युवक मला भेटले, अनेक कार्यक्रम घेतले। ही पहिली कार्यक्रम आहे ज्यामध्ये आदिवासी समाजाच्या मुलांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम तर घेतलाच, पण कार्यक्रम घेण्यासाठी माझ्याकडून 1 रुपया सुद्धा नाही मागितला। हे मला याला म्हणतात ताकद, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात जिद्द। यांनी ठरवलं होतं सुजय विखेला काही करून आणायचं। मी त्याला विचारलं होतं काय लागतं घरी, म्हणजे काहीच नको, तुम्ही या फक्त आम्हाला पैसे नको। हा बोलणारा आदिवासी देखील शिर्डीमध्ये आहे, याचा अभिमान मला आहे की अशा प्रकारची हॉल आहे, हे हॉल सुरू केला आहे, खुर्ची मंडप। यांनी मला कधी कधी कार्यक्रमाला बोलवलं जातं, कधी ती मी वर्गणी दिलेली असते। बऱ्याच कालावधीनंतर असा एक कार्यक्रमामध्ये यायचं, आदिवासी समाजाच्या कार्यक्रमामध्ये याची संधी मिळाली ज्या ठिकाणी त्यांनी माझ्याकडून पैशाची अपेक्षा न करता नुसतं मला बोलवलं नाही, पण अशा प्रकारे शिर्डीमध्ये येऊन प्रत्येक जण आपल्याला शॉल देतो, मूर्ती देतो। पण इतकं सुंदर साहित्य गुजरातून मागितलं माझ्यासाठी। तुमचं हे प्रेम आणि या प्रेमाची परतफेड, तुमचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय सुजय विखे स्वस्थ बसणार नाही। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।